मालाडचे सर्वच्या सर्व खेळाडू आहेत. पहिला बॉल लोअर फुल टॉस, त्याला खेळलाय स्क्वेअर लेगला. तिकडे आलेत राहुल चोराडे म्हणजे लॅबो, यांच्याच दिशेने चेंडू गेलाय. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होतोय. प्रेक्षकांचं देखील चांगलंच मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हाईट बॉल, अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव इकडे मिळेल. मोठ्या प्रमाणावर मालाडचे प्रेक्षक सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आलेत. आपल्या या स्थानिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी इकडे दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील सुरुवात जर पाहिलं तर इकडे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्तच्या धावा आल्यात आणि धावसंख्या 5. किरण यावेळेला समोर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे झालाय, अडवला जातोय. ऋतिक गोरडे होते तिकडे. सहा धावा धावफलकावर आहेत. साई स्ट्रायकर मालाड. आज एक इतिहास घडवण्याची संधी मालाडच्या टीमला सुद्धा आहे. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, तिकडे चेंडूची फेकी करतील. कृष्णा होते. प्रत्येक टीममध्ये काही नवीन खेळाडू देखील ऍड होतात आणि हे दरवर्षी पाहायला मिळतं. काही खेळाडू निवृत्त होतात, काही नवीन खेळाडू ऍड होतात. इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या अवांतरच्या स्वरूपातील पुढे जाते. आज सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अवांतर धावा आल्यात आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंकडून सुद्धा आलेले आहेत. चांगला बॉल यावेळेला कमबॅक केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुनील विश्वकर्माचा होता, परंतु हातातून बॉल शेवटच्या क्षणी निसटला. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय. चेंडूची फेकी यतिराज देवरुके होते तिकडे बाबू आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल आपल्याला. 10 म्हणजे पहिल्याच षटकात जी धावसंख्या झाली आहे ना, तिने टीम समाधानी असेल, कारण 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. प्रशांत आणि मयूर मालाड संघाची, साई स्ट्रायकर संघाची सलामीची जोडी. यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं. या स्ट्रोकला एका वेगळ्या पद्धतीने मिड विकेटला खेळायचं. मयूर होते तिकडे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर साई स्ट्रायकर मालाड संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 11 धावा. हे चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक 40-45 धावा जरी झाल्या तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अर्थातच एका चांगल्या बॉलिंग युनिट समोर अशा पद्धतीने फलंदाजी करणं गरजेचं होतं. मलाडचा संघाचा विचार केला, जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये मलाड विभागात दिसत आहे. तर समोरचा संघ विचार केला जॉर्ज 11 कल्याण, ज्या संघाचं नाव अर्थातच अंडरम क्रिकेटमध्ये खूप मोठ्या स्थानावरती आहे. त्याच संघासमोर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा धावफलकावरती ठेवल्या. धावफलक चांगला आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती अजून एक जलद गतीचा गोलंदाज स्पीडगन म्हणून जो ओळखला जातो ऋतिकला आपण पाहतोय. ऋत्विक गोरडे, उल्हासनगर एक्सप्रेस. लहान वयात म्हणजे अगदी वयाच्या 17व्या वर्षी वायकट्टा स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज गोलंदाजीच्या जोरावर ज्या खेळाडूने पटकावलं तोच खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ऋत्विक गोरडे.
परंतु मयूर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रशांत ही सुद्धा स्थानिक खेळाडू आहेत, परंतु खूप चांगली सुरुवात त्यांनी केली आहे. परंतु आता ऋतिकच्या वेगाचा सामना करायचा आहे. अंबरनाथ शैलीची गोलंदाजी विकसित केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऋत्विक गोरडे. या उल्हासनगरची स्पीडगन आहे आणि त्याचा सामना आता कशा प्रकारे मालाडचे हे खेळाडू करतील पाहायचे, कारण त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगलं टॅलेंट आहे. चला मॅच सुरू करा. ऋत्विक पहिलाच बॉल, प्रचंड वेग यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऋतिकने मात्र एक चांगला वेगातला चेंडू इकडे दाखवलेला आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात जो धावसंख्येचा ग्राफ वर गेला होता त्याला खाली आणण्याचं काम ऋतिक करतायत. वेग प्रचंड आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा प्रचंड वेग. हो 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 हो, बॅट नाही माझ्या, परंतु प्रचंड वेगात. प्रचंड वेगात चेंडू पाहायला मिळतोय. ऋतिक चांगली गोलंदाजी, परंतु एक धाव आली आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. खूप चांगल्या वेगात गोलंदाजी करतात ऋतिक गोरडे. चौदा धावा आतापर्यंत या षटकात. मोठा फटका नाही येऊ दिलाय. धावसंख्येलाही थोडंसं कंट्रोल केलंय. परंतु पाहूयात मयूर आणि प्रशांत ही जोडी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इकडे आला खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. चौदा धावसंख्येत थोडीशी दुरुस्ती आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. कधी यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला हा चेंडू कळलं देखील नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. उल्हासनगरच्या या वेगवान गोलंदाजाची नाव ऋत्विक गोरडे. आता मात्र हा मॅजिक बॉल असेल, बरोबर ना? मॅजिक बॉल. धावा जेवढ्या होतील त्याच्या डबल होतील आणि फलंदाज जर आउट झाला तर 4 धावा मायनस होतील. बॉलरचा प्रयत्न असेल फलंदाज आउट करण्याचा आणि बॅटरचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा लुटण्याचा. चला मॅच सुरू करायची आहे. महत्वाचा बॉल आहे.
हळूवार पद्धतीने शेवटच्या क्षणी बॉलला स्टिअर केलं, ढकललंय आणि तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल. या बॉलवर 2 धावा मिळतील एका धावेच्या आणि धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते आता ती 16. 2 ओव्हरनंतर 16. 8च्या सरासरीने अजूनपर्यंत धावा खर्च होताना आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॅटल अजूनपर्यंत आपण दोन्ही संघामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये किरणच्या 11 धावा खर्च झाला. या षटकामध्ये 8 धावा खर्च झाला. त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 16 धावा धावफलकावरती. 8च्या सरासरीने धावा येत आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघ अजूनपर्यंत या सामन्यामध्ये मातब्बर दिसले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र राजला इंट्रोड्यूस केले. उल्हासनगरचा आणखीन एक वेगवान गोलंदाज राज तेजी आणि या गोलंदाजाचं तेज थोडंसं वेगळंच आहे. पुन्हा एकदा अंबरनाथ शैलीचे गोलंदाज येताना पाहायला मिळतील. राज तेजी, मयूर एका बाजूला आहेत, प्रशांत एका बाजूला आहेत. मयूर, राज तेजी, पहिलाच बॉल अगदी तेजीत टाकलाय आणि रोहन चिले यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट आली आहे. पहिला धक्का. बॅटर प्लीज आपलं मूळचं नाव कळवा. बॅटर नयनेश. यस, सगळ्यांना कृपया विनंती असेल खरी नावं कळवा. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत परंतु बॅटिंग टीम सुद्धा तेवढी चांगली आहे. हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग केली इकडे राज तेजी. ओव्हर नंबर 3 इकडे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत चषकाचा हा आजच्या पहिल्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. चला मॅच सुरू करा. राज, पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 18 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना 18 धावा धाव फलकावर आहे. राज साठी बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने ढकलतायत बॉल. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. प्रशांत चषकाचं हे पहिल्या दिवसातील आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. राज तेजी पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी हा बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये ढकललाय. तिकडे कोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाईल. पंच एकदा घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 20 धावा धावफलकावर. हळूहळू ही धावसंख्या बनू लागलेली आहे आणि जर का 40 पर्यंत धावसंख्या गेली तर एक चांगली फाईट होऊ शकते.
वाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळेल. अंडरआर्म क्रिकेट काय कोणताही क्रिकेट असू देत, काही ठराविक संघांचा एक कालखंड असतो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आम्ही असे खूप सारे संघ पाहिले ज्यांनी या अंडरआर्म क्रिकेटवर राज्य केलं. असे खूप सारे संघ ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट समृद्ध केलं. ठराविक कालखंडानंतर नवीन नवीन संघ आले, नवीन खेळाडू आले. या बॉलला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगल्या ठिकाणी चेंडू टाकला, यावेळेला ढकलला तो पॉईंटला, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर सुरू असताना प्रशांत चषकातील एक 4 राजतेजी फुलटॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळतायत. तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. तिसरी ओव्हर सुरू असताना अगदी आता अजूनही ज्याची गरज आहे या टीमला चौकार, तो मात्र नाही आलाय. धावा आल्यात, एक्स्ट्राच्या स्वरूपातील आलेल्या आहेत, परंतु चौकार नाही आलेले आहेत. राजतेजी यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने जेल तिकडे घेतला गेलेला आहे. म्हणजे कल्याणच्या तोफखान्यासमोर मालाडचा संघ थोडासा बॅकफुटला आहे, परंतु एक्स्ट्राज हा फॅक्टर की फॅक्टर राहिला आणि बऱ्यापैकी धावसंख्या त्यांची बनली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जर का 16-17 जरी रन आले तर टार्गेट 40 होऊ शकतं आणि ते प्रयत्न करावे लागतील. नैनेश आहेत आणि नैनीची साथ देण्यासाठी शैलेश आलेले आहेत. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे यांनाच आमंत्रित करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. सातत्याने त्यात बदलही केला जातोय, त्याचाही इकडे फायदा होतोय. चौकार मात्र येऊ दिलेले नाही आहेत अजूनही. चला सुरू करा. प्रचंड वेग 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 आहे या खेळाडूकडे. बॉल कमी उंचीचा देखील राहिला, प्रचंड वेगात आला, यष्टीरक्षकांकडे गेला. मागील ओव्हरप्रमाणे याही ओव्हरमध्ये ऋतिकच्या गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या 5 धावा होत्या खऱ्या, परंतु या ओव्हरची सुरुवात निर्धाव चेंडूने केली आहे. मागील ओव्हरप्रमाणेच धावसंख्या थांबलेली आहे 23 वर. पुन्हा एकदा ऋत्विक गोरडे. यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलं आहे, त्या दिशेने चेंडू मारलाय, परंतु तिकडे कृष्णा आलेत. फेकी केली आहे त्यांनी आणि एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 24 धावा. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू. दबाव तर निर्माण केला गोलंदाजाने, कारण मोठे फटके येऊच दिलेले नाही आहेत. अवंतरच्या स्वरूपात आलेल्या धावसंख्येला थोडासा आकार देत आहेत, परंतु कुठेतरी 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. एखाद दुसरा चौकार आला तर ही धावसंख्या बनवू शकते, तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी चांगली होते, परंतु त्याचं उत्तर बॅटर्सला द्यावं लागणार आहे. नैनेश पुन्हा एकदा ऋत्विकच्या वेगाचा सामना करण्यासाठी. यावेळेला मात्र फटका चांगला खेळलाय, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने अडवलाय. अगदी लॉंगऑफच्या फिल्डरच्या दिशेने चेंडू गेला खरा, परंतु अडवला जातोय. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाते. 26 धावा धावफलकावर. मालाडचा संघ प्रयत्नशील आहे इकडे धावा बनवण्यासाठी, एखादा चौकार मारण्यासाठी.
परंतु ऋत्विकने अजूनपर्यंत ती गोष्ट होऊ दिलेली नाही आहे. या 4 चेंडूत केवळ 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शैलेश प्रयत्न करावे लागतील. प्रशांत चषक, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शुभा प्रतिष्ठान. यावेळेला बॉल टर्न होतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात येणारी आणखीन एक धाव. ओहो, आणखीन एक वाईट बॉल. हा जो नियम आहे हा अंडरआर्म क्रिकेटमधला पाहायला मिळतो. ओव्हरआर्ममध्ये हा कदाचित वाईट नसताच, परंतु अंडरआर्म क्रिकेटचा असा नियम आहे, फुलटॉस बॉल जर स्टंपच्या मागे पडला तर तो वाईट दिला जातो. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू आला. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल, परंतु गोशांकित क्षेत्रात जाईल. एक धाव तिकडे मिळणार आहे. चला पर्यायी बॉल घ्या, मॅच सुरू करा. ऋतिक गोरडे शैलेशसाठी पुढे आले आणि बॅटची कडा घेत बॉल यष्टीरक्षक रोहन चिले यांच्या हातामध्ये जातोय. बघता बघता 4 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 29 धावा. शेवटचं 1 षटक बाकी आहे. यतिराज देवरुखे मीरा भाईंदरचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाचा दबदबा आहे. अँगल बनवत हातात भर चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू टर्फ क्रिकेटमध्ये देखील तेवढाच नावारूपाला आलेला आहे. आणि आता नयनेश आणि नयनेची साथ देण्यासाठी आलेत इम्रान आलेले आहेत. नयनेश आणि इम्रान पाहूया यतिराजच्या या षटकात कशा प्रकारची कामगिरी करतायत. बऱ्यापैकी धावसंख्या आहे असंही नाही आहे, 29 तर झालेली आहे. शेवटच्या षटकात यतिराज देवरुखे. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला, समोर ढकललाय, राज येत आहेत. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 30 वर गेली आहे. प्रशांत चषकाचा आजचा पहिला दिवस लक्षणीय राहिला आणि आज या क्रीडा स्पर्धेचा चांगल्या चुरशीच्या मॅचेस देखील आम्ही पाहिल्या. चित्तथरारक सामने पाहायला मिळाले आजच्या दिवसात. इम्रान, यतिराज देवरुखे, बाबू, अँगल बनवत बाहेर. नॉर्मली त्यांचा लेग ब्रेक पाहायला मिळतो जो बॉल आतमध्ये टर्न होतो, परंतु यावेळेला बॉलला बाहेर काढलंय आणि खूप चांगला या ठिकाणी बॉलला टर्न केलं. आणखीन एक फलंदाज माघारी परतवलाय. जबत नवीन बॅटर मैदानात येत आहेत. अतीन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अतीन 2 बॉल झालेत. शेवटचा षटक मार्गस्थ आहे.
30 धावा धावफलकावर प्रशांत चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक महत्वाची मॅच. दुसऱ्या सत्रात किती धावा कराव्या लागतील. ओहो, बाबूने यावेळेला फलंदाजाला अक्षरशः रोखलंय. यतिराज देवरुखे यांना मोठमोठ्या संघांमध्ये का आमंत्रित केलं जातं त्याचं उत्तर या ठिकाणी देत आहेत. आपली उपयुक्त गोलंदाजी अतींसाठी, परंतु अतींनाही या शेवटच्या काही चेंडूमध्ये प्रयत्न करावे लागतील. ओ यावेळेला आतमध्ये एक, बाहेर एक, आतमध्ये, आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलला मोठा टर्न केलाय. खूप छान. यतिराज देवरुखे नावाची चर्चा आहे सध्या. फलंदाज विचार करतायत बॉल लेग स्पिन होईल त्यावेळेला ऑफ स्पिन येतोय, ऑफ स्पिन होईल त्यावेळेला लेग स्पिन येतोय. आणि स्कोर जर पाहिला तर इकडे थांबलेला 30 वर, म्हणजे या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आहे यतिराज देवरुखे. बब्बन बॅटिंगसाठी. यतिराजची मॅजिकल गोलंदाजी सुरूच आहे. फिरकीचा जादूगर यतिराज देवरुखे, मीरा भाईंदरचा वंडर बॉय. परंतु मालाडच्या मुलांनी सुद्धा चांगलं खेळलंय, कारण आव्हान तर दुसऱ्या डावामध्ये जॉर्ज कल्याणला सुद्धा पारच करायचं आहे. प्रयत्न तर त्यांनाही करावे लागतील, परंतु आव्हान किती असेल हे पाहायचं आहे. यावेळेला वेगात खोलवर टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 31 धावा. जॉर्ज कल्याण, दुसऱ्या बाजूला मलाडचा सुद्धा साई स्ट्रायकर हा चांगला युवा खेळाडूंचा संच आहे. यतिराज देवरुखे आतापर्यंत संधी नाही दिली आहे, परंतु पाहूया प्रत्येक बॉल हा काही वेगळा असतो. प्रयत्न करावे लागतील. या डावामध्ये एकही चौकार अजून तरी येऊ दिलेला नाहीये, म्हणजे कल्याणच्या तोफखान्यासमोर चौकार नाही आलाय. पाहूया, परंतु डाव कुठे संपलाय. इकडे व्हाईट बॉल येतोय अंतिम टप्प्यामध्ये एक्स्ट्राच्या रूपातील, म्हणजे हा डाव उभा राहण्यामध्ये एक्स्ट्रा धावेची संख्या खूप मोठी आहे. 32 धावा. पुन्हा एकदा यतिराज आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले. खूप चांगली गोलंदाजी यतिराज देवरुखे यांची पाहायला मिळाली. आणि हा पहिला डाव संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 32 धावा, आणि यतिराजने फक्त 3 धावा दिल्या, 3 विकेटही घेतल्या, आणि खूप चांगली गोलंदाजी शेवटी केली. 32 धावा झाल्या. 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी जॉर्ज कल्याणना. साई स्ट्रायकर मालाड या संघाच्या विरुद्ध. त्याचबरोबरने मी आयोजकांचा आभारी असेल. पहिल्यांदाच आणि एक दिवस का होईना संधी, सकाळी नाशिकला मॅच आहे, थोडंसं दूर जायचं आहे, परंतु तुमची रजा घेतो. पुढल्या वर्षी संधी मिळाली तर पुन्हा येईन. नक्कीच सर. आपण सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेंटे सरांना विनंती करतो की सर प्लीज आपण जॉईन व्हायचं. महत्त्वाचा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण पाहतो, आणि जो प्रेक्षक राजा आपल्याला सरांचा आवाज आवडला असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांना आपण पाहतोय. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट यांचा आदर सत्कार आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातो. आयोजकांना मी विनंती करेल मायेची शाळ, त्यासोबतच आपण सन्मान चिन्ह पाहतोय. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ज्याने मराठीच्या नावाचा ठसा मात्र अख्ख्या देशामध्ये सुद्धा समालोचकाच्या भूमिकेमध्ये पार पाडला, अशा सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आदर सत्कार आपण पाहतो मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. प्रशांत चषक 2024 मध्ये अक्षरशः अर्थातच मोलाचा वाटा आणि स्वतःचा आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला. चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आदर सत्कार आपण पाहतो. त्याला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. ही क्षणचित्र सुद्धा आपण पाहतोय, कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहे. धन्यवाद सर की आपण आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा प्रशांत चषकाला वेळ दिला.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद सर की आपण प्रशांत चषकाच्या पहिल्या रजनीमध्ये ओपनच्या लॉर्डच्या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन आले. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे. जाऊया दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र तब्बल 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला एक्स्ट्राच्या माध्यमातून थोड्या जास्त धावा अजूनपर्यंत खर्च झाल्या होत्या, परंतु जॉर्ज 11 कल्याण संघ एक बलाढ्य पॅक साईड म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रशांत चषकाचा फर्स्ट राऊंडचा शेवटचा अंतिम सामना सुरू आहे आणि दोन फलंदाज फलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला रोहन तर दुसऱ्या बाजूला सुनील विश्वकर्मा. दोस्ती चषक 2024 जो नुकताच मागच्या आठवड्यामध्ये घडला, रोहन नावाची चर्चा मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये होती. काय अफलातून फलंदाजी मात्र रोहनने केली होती आणि त्यासोबतच सुनील विश्वकर्माचं सुद्धा चांगलं परफॉर्मन्स आणि हे दोन्ही फलंदाज मात्र एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना मैदानाच्या आतमध्ये दिसत असतात. तशीच एक पेअर मागच्या अनेक वर्षापासून आपल्याला जॉर्ज 11 कल्याण या संघाकडून पाहायला भेटे. समोर मात्र थोडासा युवा संघ आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांनी साजेशी कामगिरी केली आहे. लढा मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय साई स्ट्रायकर मलाड या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती शिवम आहे. पहिला चेंडू फेस करताना आपल्याला दिसणार आहे मिस्टर रोहन चिले, कॅप्टन कूल म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे. रोहनला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. पहिला चेंडू 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात करायची आहे प्लीज. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने स्टेअर केलंय. एक धाव परिपूर्ण होणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं. दोन्ही फलंदाज एकमेकांच्या सोबत मागच्या अनेक वर्षापासून खेळत आहेत, त्याच्यामुळे कॉम्बिनेशन कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम आहे आणि अशाच पद्धतीच्या कम्युनिकेशनची गरज रनिंग बिटवीन द विकेटमध्ये असते. कॉलिंग महत्त्वाचं आहे. स्वतःच्या पार्टनरच्या कॉलिंगवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 33 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सिंगलने मात्र धावफलकामध्ये आपण बदल पाहतोय. बॅकवर्डवरती कट केलाय. खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने समाधानी व्हावा लागेल. धावफलक दोन्ही आकड्यावरती आहे. दोन धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा वळताना आपल्याला दिसत आहेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव ऍड होताना आपल्याला दिसणार आहे. अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि इथे मात्र खर्च आपण जास्त करतोय, कारण 33 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं अजून एक अवांतर धाव 3 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपल्याला दिसणार आहे. साई स्ट्रायकर मलाडा सुद्धा संघ उदयित सिंग आपण पाहतोय. नवीन नवीन या संघाची सुरुवात या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसते. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त स्टेअर केलंय. पॉईंटवरती खेळाडू तैनात आहे. एक धाव परिपूर्ण होणार आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक 4 या आकड्यावरती आहे. 33 धावांचा पाठलाग करताना सुनील आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि ही काळाची गरज सुद्धा आहे. जास्त मोठ्या रिस्क फॅक्टरची गरज इथे मात्र फलंदाजाला नाही आहे. संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. इथे मात्र मनगडी फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलर लाईनचा चेंडू होता, ज्याला मात्र आपण यॉर्कर पद्धतीचा चेंडू म्हणतो, ब्रह्मास्त्र म्हणतो. त्या ब्रह्मास्त्राचा वाद मात्र केला.
परंतु इथे मात्र विचार केला फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर सुनीलने तो मात्र डिग आउट केला चेंडू आणि सरळ आपण पाहिलं लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे जो जिथपर्यंत कलेक्ट करून फेकी करेल एक धाव परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक 5 या आकड्यावरती रोहन चिल्ले मोठा फटका इथून मात्र लगवेल का अजूनपर्यंत शांत संयमी खेळी मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे दोस्ती चषकाची स्पर्धा अर्थातच जी मागच्या आठवड्यात झाली अक्षरशः धनाडून सोडली ती स्पर्धा स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर आणि आज मात्र आपण पुन्हा एकदा त्याला पाहतोय प्रशांत चषक 2024 मध्ये सुद्धा अजूनपर्यंत चांगल्या लयमध्ये दिसलाय चांगलं फुटवर्क चांगलं टायमिंग अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून त्याने दाखवलंय इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न एक धाव डिक्लेअरच्या माध्यमातून भेटणार आहे धावफलक जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावर 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली 33चा पाठलाग करायचा आहे दोन्ही फलंदाज मात्र एन्जॉय करतायत इथे मात्र स्टेप आउट करून खेळायचं होतं चेक केलंय मात्र स्टान्सला फुटवर्कला मात्र जज करण्याचं धाडस गोलंदाजाने दाखवलंय हेच मात्र गरजेचं आहे इथे मात्र पुन्हा एकदा मनगडी फटका खोदून काढलाय एक धाव परिपूर्ण होईल का डायरेक्ट हिट मात्र आपण पाहिलं थोड्यासा इंचने मात्र चुकतोय प्रयत्न तर होते साई स्ट्रायकर मलाड संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर इथे मात्र हलक्या हाताने ड्रॅग केलंय खेळाडू तिथे तैनात आहे एक धाव परिपूर्ण होतीये चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय रनआउटची संधी आहे थोडंसं मिसकम्युनिकेशन फलंदाजामध्ये ते झालं पण इथे मात्र मिसकम्युनिकेशन खेळाडू आणि यष्टीरक्षकामध्ये सुद्धा पाहतोय धावफलक या सिंगलने मात्र जाऊन पोहोचणार आहे चला अजून एक पारितोषिक आपण पाहतोय रोहनच्या प्रत्येक चौकारावरती 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या प्रशंसकाकडून आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलक 9 या आकड्यावरती आहे 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली आणि इथे मात्र आपण पहिला चौकार पाहतोय रोहन चिल्लेच्या फळीतून दमदार असरदार ब्रँडेड चौकार प्रत्येक चौकारासाठी आपण बक्षीस पाहतो 100 रुपयांचं प्रशंसकाकडून त्यांच्या मात्र आपण पाहिलं संदीप
सरांच्या माध्यमातून अर्थातच हे बक्षीस आपण पाहतोय आणि भला मोठा चाहता वर्ग मात्र रोहनचा आहे. जरी कांदिवलीमध्ये स्पर्धा असली तरी रोहन नावाचं वादळ मात्र आपण पाहतो मागच्या अनेक वर्षापासून जॉर्ज संघाकडून. कैप्टन को लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फलंदाजी करताना मात्र रोहन चिल्ले मात्र आपण दिसतोय आणि अर्थातच बॅक टू बॅक चांगली फलंदाजी करताना दिसतो आणि बक्षीस लगावण्यामागचं एकच कारण आहे की आपलं प्रोत्साहन वाढावं आणि तेच प्रोत्साहन बूस्ट होताना आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 चौकार, धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 17 धावा धावफलकावरती आहेत. सतरा धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला भेटेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळत आहेत. एक्सरसाइज मोड मध्ये दिसत आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. इथे मात्र फलंदाज बॅक टू दी पवेलियन गॉन. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॉक्स आउटच्या रूपामध्ये. फलंदाज रोहन चिल्ले बाद. अठरा धावा धावफलकावरती. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धडाकेबाज फलंदाज मिस्टर राहुल सुरवडेला आपण पाहतोय. लॅबो नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये भेटली आहे. विविध शैलीमध्ये फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. आज मात्र दाखल झालाय कांदिवलीच्या समतानगर मध्ये आणि त्याचं औचित्य आहे प्रशांत चषक 2024. दैदिप्यमान सोहळा, ज्याची देई ज्याची डोळा. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव डिक्लेअरच्या रूपामध्ये. पहिली धाव स्माईल आपण त्याच्या चेहऱ्यावरती पाहतो कारण फटका तर फसला होता. बॉक्स आउटच्या रूपामध्ये गडी बाद होईल की काय हे सुद्धा मैदानाच्या बाहेर चर्चा होती, परंतु एक धाव धावफलक जाऊन पोहोचते. 20 या आकड्यावर अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय. 18 चेंडूमध्ये अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. जॉर्ज 11 कल्याण अजूनपर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये दिसते, परंतु हे षटक मात्र जर चांगलं राहिलं 1 ते 2 विकेट जर आपण या षटकामध्ये घेतले तर सामन्यामध्ये कधी चुरस कलाटणी येताना आपल्याला दिसू शकते. कारण क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी, परंतु त्या अनसर्टिनिटीसाठी कोणत्या तरी एका गोलंदाजाला इथून मात्र विकेटचं पतन करावं लागणार आहे. चला प्लीज स्पीडअप करायचंय. स्ट्रायकर मलाड संघ, साई स्ट्रायकर मलाड संघ प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. अजूनही तो 2 सामने तब्बल या सामन्यानंतर खेळवायचे. इथे मात्र थोडंसं रनअप आपण पाहतोय. पंच दंडित करतायत वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी. वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. लॅबोवरती सुद्धा आपण बक्षीस पाहतोय. प्रशंसक वर्ग मोठा आपण पाहतोय. 100 रुपयांचं पारितोषिक असणारे राहुल सुरवडेवरती प्रत्येक चौकारासाठी. रोहनने 2 चौकार तर लगावले, त्यानंतर मात्र राहुल सुद्धा त्याच क्रमामध्ये आपल्याला फलंदाजी करताना दिसेल का. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. ती संधी या चेंडूवरती तरी भेटली नाहीये. पंचांना पुन्हा एकदा मजबूर केलं जात आहे थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी. वाईडचा इशारा येतोय. चला स्पीडअप करायचं प्लीज. साई स्ट्रायकर मलाड संघ आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करायची आहे.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं आहे. एकच धाव केवळ भेटणार आहे. धावफलक 24 या आकड्यावरती आहे. संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय केवळ 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय अजून एक मिसफील्ड, परंतु केवळ एक धाव होणार आहे. पंचवीस धावा धाव फलकावरती 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॅकफूट वरती कट केलाय. खेळाडू तिथे तैनात आहे. रनआउटची संधी सुद्धा होती परंतु एक धाव परिपूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती डावखुरा फलंदाज सुनील विश्वकर्माला आपण पाहतोय. हा सुद्धा खेळाडू मागच्या अनेक वर्षापासून आपण जॉर्ज 11 कल्याण संघाकडून खेळताना पाहतोय. चांगली कामगिरी करताना पाहतोय. शांत संयमी परंतु बॅट त्याची मैदानाच्या आतमध्ये नेहमी वार करताना आपल्याला दिसते. इथे मात्र बेगेड करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर द कव्हर्स मात्र चेंडू जातोय बॉक्स आउटच्या रूपामध्ये. सुनील विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन गॉन. धावफलकाचा विचार केला. धावफलक 26 या आकड्यावरती आहे. 7ची गरज अजूनही आहे. आकाशला आपण पाहतो. चला स्पीडअप करायचंय प्लीज. साई स्ट्रायकर मलाड संघ आपल्याला विनंती आहे. या सामन्यानंतर सुद्धा तब्बल 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. फक्त हलक्या हाताने स्टेअर केलं शॉर्ट पॉईंटला. जिथपर्यंत कलेक्शन होईल एक धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 27 या आकड्यावर. 27 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 33चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक पुढे नेताना आपल्याला दिसत आहेत. क्रिकेटमध्ये आपण ज्याला ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा पुरेपूर वापर अजूनपर्यंत या संपूर्ण इनिंगमध्ये झालाय. दोन्ही फलंदाज चेंडू बॅटीवरती घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. इथे मात्र मनगडाचा वापर. फ्लिक ऑफ रेस्ट. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. जवळच्या एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो मात्र केला परंतु त्रिफळांचा वेध घेता आला नाहीये. 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू मध्ये अजूनही 5 ची गरज आहे. पाच ची गरज आहे. 33 धावांचा पाठलाग करायचे. 5 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आणि मॅच मात्र इथे समाप्त होताना आपल्याला दिसते. चला हार्डलक साई स्ट्रायकर मलाड. हार्डलक आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन.
जॉर्ज 11 कल्याण. चला त्या अगोदर आपण टॉस क्लिअर करूया. साई सिद्धी अंधेरी आणि जॉर्ज 11 कल्याण. चला साई सिद्धी अंधेरी आणि त्यासोबतच जॉर्ज 11 कल्याण नाणेफेकीच्या कबलासाठी यायचे. प्रशांत चषक आपण पाहतोय 2024चा अजून एक महत्वपूर्ण सामना. बिग फाईट बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटते. साई सिद्धी अंधेरी संघाचा कर्णधार अब्बू आपल्यासोबत जोडला जातोय. चला रोहन टॉस साठी यायचे प्लीज. लगेचच आपण टॉस क्लिअर करणार आहोत. जॉर्ज 11 कल्याण